मध्य प्रदेशातून गोवंश जातीचे गाय, बैल, वासरं तुकईथड, सनावद येथील गुरांच्या आठवडी बाजारात अत्यंत अल्प दरात विक्री करता येतात। महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील अकोट, हिवरखेड, अडगाव, तेल्हारा परिसरातील गोतस्कर या गोवंशाची कत्तली करता खरेदी करतात। छुप्या रीतीने गोवंशाची तस्करी होत असल्याचं दिसून आलं आहे। मध्य प्रदेशामधून गोवंश जातीचे गाय, बैल, वासरे, गोरे तुकईथड, सनावद येथील गुरांच्या आठवडी बाजारात अत्यल्प दरात विक्री करता येत असल्यामुळे महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील अकोट, हिवरखेड, अडगाव, तेल्हारा परिसरात या गोवंशाची कत्तली करता खरेदी करतात। मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागातून धारणी मार्गे वन्यजीव वनविभागाच्या तपासणी नाक्यावरून अतिसंरक्षित भागातून निर्दयपणे कोंबून आणून पोपटखेड तपासणी नाक्याजवळील व्याघ्र प्रकल्पामधील पीरबाबाजवळील नदीपात्रात उतरवून सुनियोजितपणे आडमार्गाने अकोट शहरामध्ये अवैध गोवंश दाखल केले जाते। वन्यजीव वनविभागाच्या अतिसंरक्षित जंगलातून रात्रंदिवस गोवंशाची अवैध वाहतूक सुरू असते। याकरता 40 ते 50 गोतस्कर पोपटखेड ते खटकाली व व्याघ्र प्रकल्पामधील अतिसंरक्षित भागात थांबण्यास व संध्याकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत वाहतूक करण्यास मनाई असताना पीरबाबा दर्ग्याजवळ शेकोट्या पेटवून बसलेले आढळतात। पीरबाबाजवळ गोवंशांना उतरवून सुनियोजितपणे आडमार्गाने अकोट शहरातील विशिष्ट भागात आणताना अकोट ग्रामीण पोलिसांनी महाशिवरात्रीच्या दिवशी कारवाई करत 45 गोवंशांना जीवनदान दिलं होतं। वन्यजीवांना अवैधरित्या वाहतूक करून आणत असताना साथीचे आजार पसरण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे। हिवरखेड परिसरातील वन विभागाने कारवाई करून गोतस्करी करणाऱ्यांचं कंबरड मोडलं असल्याने त्यांनी आपला मोर्चा पोपटखेड धारणी मार्गाकडे वळवल्याचं चित्र दिसून येत आहे। मध्य प्रदेश सीमावर्ती भागातून धारणी मार्गे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गोवंशाची तस्करी करणारं मोठं रॅकेट सक्रिय असून धारणी चिखलदरा पोलिसांनी अद्यापही वाहतूक करणाऱ्यावर कुठलीच कारवाई केली नसल्याचं दिसून येत आहे। तसंच वन विभागाच्या आशीर्वादाने गोवंशाची अवैध वाहतूक खुलेआमपणे सुरू आहे। याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे। सारंग कराळे, विदर्भ न्यूज, अकोट।